आता मी चालले आहे, 4 वाजेला आहे हळद आणि मी 2 वाजता चालले पार्लरमध्ये. आता मला करायचं आहे हेअर वॉश आणि मग मी केसांना कर्ल करू की स्ट्रेट करू मला कळत नाही आहे, तर मी ते टायमिंगवर डिसाईड करणार आहे. आज आहे हळद, उद्या आहे लग्न आणि हा माझा फेवरेट लुक. सो आता मी कॉर्ड सेट वेअर केलाय आणि संध्याकाळी मला माझ्या मेकअप सोबत मला माझ्या आत्या सासूचाही मेकअप करायचा आहे, हेअरस्टाईल करायचं आहे. या सगळ्या गडबडीत मला मेकअप ट्युटोरियल पण बनवायचं तुमच्या सगळ्यांकरता, तर माहिती नाहीये मी आता कसं मॅनेज करणार आहे. माझ्या हातात आहे 2च तास. नेल एक्सटेन्शनचा पण प्लॅन करते कारण उद्या लग्न आहे तर छान वाटेल. तर बघू, आय होप सगळं टायमिंगवर होईल आणि खूप एक्साइटेड आहे मी आजच्या लुक करता. आज मी येलो लुक करणार आहे. तुम्हाला घरी जाऊन साडी दाखवते की मी कशी साडी वेअर करणार आहे, कोणती वाली. आणि मेन तर काय ना की माझ्याकडे 3-4 साड्या होत्या ज्या अशा होत्या की खास लग्नासाठी वेअर केल्या जातील. तर माझं इतकं कन्फ्युजन होत होतं की मी आज काय घालू, उद्या काय घालू. आणि हळदीला पण थोडंसं सोसो, म्हणजे हळदीला लग्नापेक्षा थोडासा सोसो मेकअप असतो. आपल्याला जास्ती काही चांगलं घालायचं असेल तर आपण लग्नाला घालतो आणि जे इतकं नाही आवडत ते हळदीला घालतो असं आहे. तर माझ्या सगळ्या साड्या फेवरेट होत्या, तर मला नव्हतं कळत की आता मी हळदीला काय घालू, लग्नाला काय घालू. रेड कलरची साडी होती त्यामध्ये, तर म्हणजे एकदम ब्रायडल लुकच वाटलं. सो मी ते कॅन्सल केलं आणि दोन्ही येलो कलर मी चॉईस केले. तर उद्या पण येलोच आहे आणि आज पण येलो आहे. तर माझ्या फेवरेट साड्या आहेत गाईज. म्हणजे सिंपल आहेत पण इतक्या छान वाटणार आहेत ना. कारण मी जेव्हा तामिळनाडूला गेले होते तर तेव्हा मी ती साडी घेतली होती. मला खूप आवडलेली साडी. सिंपल आहे बट खूप छान आहे. तर मी तो लुक तुमच्यासोबत शेअर करायला खूप एक्सायटेड आहे. आय होप तुम्हाला लुक आवडेल आणि मेकअप लुक पण मी आवर्जून करणार आहे की जेणेकरून तुम्हाला प्रश्न नाही पडणार की अरे मी कसा मेकअप केला होता. माझा मेकअप मीच करते आणि माझी रेडी पण मीच होत असते नेहमी. म्हणजे आमच्या घरी असतं की सगळ्या बायका पार्लरमध्ये जातात, सगळ्यांची गडबड चालू असते, कोण कुठे जातं कोण कुठे जातं, पण मी फक्त केसांकरता जाते आणि बाकी सगळं हेअर वॉश. कारण की माझ्याकडे इतका टाइम नाही आहे हेअर वॉश करा, ते सुकवा. सो म्हणून मग सलॉनमध्ये जाऊन करते आणि आमच्या साहेबांचंही थोडंसं ग्रूमिंग करायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर मग विराटला पण टाइम द्यायचा आहे, विराटला पण रेडी करायचं आहे. विराटचा ड्रेस अजून बाकी आहे, सो जाता ड्रेस पण बघणार आहे. लग्नाचा आहे, जो ड्रेस आहे तो लग्नाला घालणार आहे की हळदीला हेच नाही कळत आहे. सो आता जो भेटेल ना त्याच्यावरून डिसाईड करू की जो शेरवानी आहे तो कुठे घालायचा आहे. तर असं काही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लग्न घरी किती गडबड असते. काल आम्ही धमाल केली, खूप डान्स केला, त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवेनच आता ह्या ब्लॉगमध्ये. आणि लास्ट इयर मी जी साडी घातली होती तीच पुन्हा रिपीट केली कारण की आम्ही सगळ्या जाऊबाई होतो ज्या, तर त्यांचं सगळ्यांचं डिसाईड झालं होतं की सगळ्या जाऊबाई लोक ग्रीन कलर घालतील. जसं माझ्या सासूबाईं त्या करतात, दरवर्षी करत आल्या. तर त्यांचं बघून आता आम्ही फॉलो करायला लागलो की आम्ही पण सगळ्या जाऊबाई असा एक प्लॅन करतो की ह्या वेळेस काय घालायचं. मोस्टली मी त्यांच्यामध्ये इतकं नाही होत मला, कारण की त्या लेहंगा ठरवतात आणि मग मला लेहंगा नसतो घालायचा. आज सगळ्या जणी लेहंगा घालणारे आणि फ्लावर ज्वेलरी. तर आज सगळ्यांचा लुक पण मी तुम्हाला दाखवेन. पण मला तसं नाही करायचं. सो मला प्रत्येक वेळी मी अग्री नसते कारण की मला सिंपल साडी घालायची असते, सिंपल सोबर लुक हवा असतो आणि मग ते फ्लावर ज्वेलरी वगैरे. मग मला ते नाही होत. जितकं मला होतं त्यांच्यामध्ये मॅच व्हायला पॉसिबल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते. जसं की काल ग्रीन साडी ठरवली होती तर मग मी ग्रीन घातलेली. आणि आज मेन तर पाऊस नको यायला. पाऊस जर का आला तर मग गोंधळ होऊन जाईल सगळा आणि मग हॉलमध्ये प्रोग्राम मजा नाही येत. सो बघू आता टायमिंगवर काय होतंय काय नाही होतंय. तर आता आम्ही चाललोय. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही. माझं फक्त आता कॉन्सन्ट्रेशन ड्रायव्हिंग वरती. ओके. आज मी माझं फेवरेट बॅग कॅरी केलंय जे की आय एम सासी.
साधी टक्कर दो, शादी तक तो नहीं दे दो, हाँ? मुंह धोने का ही नहीं, कल तक टिकना चाहिए, ऐसा कुछ करना है। कलर वॉश हो जाएगा। माझे केस झालेत कर्ल आणि असं हेअरस्टाईल. आता मी फक्त हाफ क्लचर लावणार किंवा मी असं पिन करणार, असं काहीतरी करणार जसं लास्ट टाइम मी एका लग्नासाठी केलं होतं. आणि हे माझे एक्सटेन्शन्स सिम्पलवाले रेड, कारण की उद्या मी येलो कलरची साडी घालणार आहे आणि आज पण येलो, तर त्याच्यावर सिम्पल सोबत बेस्ट वाटेल म्हणून मग रेड नेल्स मी केलेत. आणि जसं की मी तुम्हाला म्हटले होते की मला 4 वाजेपर्यंत फ्री व्हायचं आहे, पण मला अर्धा तास एक्स्ट्रा लागला. आता वाजले 4:30 आणि पहिले सगळ्यांची तयारी करून देणार आणि मग मी मला स्वतःला रेडी करणार आणि स्वतःला रेडी करता करता तुमच्याकरता ही व्हिडिओ बनवणार आणि मग माझा फायनल लुक तुमच्यासोबत शेअर करेल आणि मग प्रोग्राम अटेंड करेल. भाई साहब सगळे रेडी झालेत आणि आहो लवकर या ना वरती. तर सगळेजण रेडी होऊन बाहेर निघाले. मला काय घालायचं, पहिले साडी घालू की मेकअप करू की मग साडी घालू कळत नाहीये. तर पहिले लेन्सेस वेअर करते, फेस वॉश करते, त्याच्यानंतर साडी घालते आणि मग मेकअप करते, कारण मला कॅमेरा सेट करायला लागेल मेकअपच्या आधी आणि मग त्याचा टाईमपास होईल. सो नवरोबा आला की मला कॅमेरा सेट करून देईल, तोपर्यंत मी मेकअप करेल. आता पण मी मेकअपचं सामान काढते, मला काय काय लागणार आहे मेकअपला. ढेर सारा पसारा नाही आहे, कालच ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लोशन, त्याच्यानंतर येतं फाउंडेशन, ओके. देन अजून काय, प्रायमर, टिंट, ब्लशर, शॅडो पॅलेट, ओके. हे बघितलंय, ओलं राहून गेलं, सो बुरी आली आहे त्याला. लिपस्टिक कोणतं लावू आज मी, न्यूड ना, हे वाला लिपस्टिक लावते किंवा मग हे वाला लावू की हे वाला लावू. आता तर मला असं वाटतंय की पिंक लावावं, हे वाला लावते. लिप्स ग्लॉसी करू की न्यूड, सॉरी मॅट, ग्लॉसी की मॅट. दादा प्लीज हे आणा ना, आईस द्या ना प्लीज. मी पात्र ठेवलंय बघा, फुलपात्र. खूप एक्सायटेड आहे मी, खूप जास्त एक्सायटेड. आणि आता स्वाती दीदी, अश्विनी दीदींना लेन्स आणि लॅशेस लावून द्याव्या लागतील मला, पण त्या बोललेल्या की तू तुझं रेडी होऊन ये आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया काय करायचं काय नाही. सो पहिले मी रेडी होते, मला जे पण सामान लागणार आहे ते सामान मी आता काढलंय. हे ब्रशेस, एक कॉन्टोरसाठी, एक ब्लशरसाठी आणि आता एक आहे पावडरसाठी, दुसरा हे जे आहे ते आहे आयशॅडोसाठी. त्याच्यानंतर हा येईल फाउंडेशनसाठी, मला हवा आहे हाच घेते फाउंडेशनसाठी. हा हायलायटरसाठी, ओके. बाकी काही गरज नाही आहे, ओके चालेल. ब्रशेस पण झाले. त्याच्यानंतर माझं फेवरेट, ओप्स माझा फेवरेट मॅकवाला ब्रश,
ज्यामध्ये स्पंज पण येतो आणि ब्रश पण येतो. पावडर ब्रश आहे आणि बघितलं किती सॉफ्ट आहे ब्लेंडर. से ब्लेंडर माझा आईस आलाय. आता मी हा आईस फेस वॉश करून पहिले आईस चेहऱ्याला लावते, त्याच्यानंतर मेकअप स्टार्ट करते. आणि मी जी साडी घालणार आहे गाईस, ती साडी मी तुम्हाला दाखवते. मिस्टरांचेच कपडे राहिले तर पहिले ओके. तर आज मी जी साडी घालते ती ही साडी आहे, काठपदर साडी, आणि त्याच्यावर हे वाला काठपदर ब्लाउज. ओके, आता मी पटकन घालून पटकन रेडी होते. वेळ नाहीये म्हणून घाईघाईत करतेय. दिस इज माय नॅचरल स्किन आणि आयफोनचा शॉट आहे. सो बघताय तुम्ही किती ग्लो करते. ह्याच्या मागचा राज मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण तुम्हाला अशी ग्लासी स्किन हवी असेल तर काय करायला लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देईन. तर पूर्णपणे नॅचरल स्किन आहे आणि हे जे रेड तुम्हाला दिसतंय, जस्ट मी आता आईस फिरवला म्हणून ब्लशर सारखं वाटतंय. तर अशी स्किन मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्प होईल जर का तुम्ही मी सांगितलेल्या रेमेडीज घरी कराल तर मी नक्कीच ते पण व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. आता माझ्याकडे गप्पा मारायला बिलकुल वेळ नाही आहे, भूक लागली आहे. सो 2 घास खाऊन घेते. सकाळचं मी काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि बाहेर आवाज येतो तुम्हाला. प्रोग्राम ऑलमोस्ट स्टार्ट झाला आहे. सगळ्याजणी रेडी झाल्या आणि त्या लोकांनी ड्रेस कोड ठेवलेला आज. जसं की मी तुम्हाला मगाशी पण जाता जाता सांगितलं की आम्ही सगळ्या जाऊबाई प्लॅन करतो, तसं ननंद आणि जाऊबाई लोकांनी एकत्र प्लॅन केला आहे की आज लेहंगा घालायचा आणि फ्लॉवर ज्वेलरी घालायची त्याच्यावरती. पण मला नको होतं, सो मी त्यांच्यातनं थोडंसं वेगळी पडते. आणि तुम्हाला सोबत काहीतरी काठपदर हवं होतं, जे मी खूप दिवसांपासनं तसं काही वेअर नाही केलं, काठपदर साडी वगैरे वगैरे. तर आज मी येलो कलरची साडी घालणार आहे. आज हे लोक डान्स पण करणार आहे. मी डान्स पण तुमच्यासोबत शेअर करेन. आज जे पण काही ॲक्टिव्हिटी होत आहे त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आवडलं? तूप पाहिजे होता ना? डबा गरम केला असता तर तूप सापडला असतं. थँक्यू फॉर दिस. माझ्या नवरोबाने मला हे आणलं. त्यांना फक्त म्हटलं की मला मळमळल्यासारखं होतं, माहीत नाही का. मग ते बोलले तू सकाळपासून काही खाल्लंय का? मी बोलते नाही, त्याच्यामुळे मळमळायला होत होतं. सो त्यांनी मला हे राईस आणून दिला, जो माझ्या सासूबाईंनी सगळ्यांसाठी दुपारी पुन्हा बनवला होता. सकाळी प्रोग्राम असल्यामुळे जेवण सगळ्यांनी बाहेरच केलं होतं. तसं घरात स्वयंपाक नव्हता बनला आणि मी पण फक्त विराटपुरते पराठे बनवले होते. डाळीच्या पिठाचे चिल्ले आपण बोलतो. आणि बाहेर गेले तशी चालू पडले. तुझं बसा. ड्रेसचं झालं फायनल? काय घालताय? बघू आता. येलो शर्ट असता ना, मॅचिंग झालं असतं. येलो शर्ट उद्या घालणार ना? नाही ना, कोट घालणार ना. ब्लेझर मध्ये काय घालणार?
चुकलं, शेरवानी शिवायला पाहिजे होता. स्टिच करत असता ना खूप सुंदर दिसला असता. जेवणाचा टाइम. तुम्हाला काय वाढू घेऊन गेले पाहिजे परत? काय वाढू? आणू जिलेबी आणू? आता काय आणू? सो हल्दी सेरेमनी झाली आहे आणि आता आमचा चल मी तुला आधी झोपवते. एकच का? तू आधी झोपून घे. दादा एकच टाकायचं आहे. अगं माझं बाळ ग, माझं वासरू ग, मला अजून आवरायचं बाई. तुला गाणं म्हणू मी? मला मध्ये झोपायचं. हो. डोळ्यात ड्रॉप टाकू? कोण ड्रेस? फायनली फंक्शन वरनं आम्ही आलोय. अरे बापरे, काय केलं मी? अरे यार, आता हे उचलत बसायला लागेल यार.
रूमभर पसारा पडलाय, पहिले तो आवरायला लागेल, त्याच्यानंतर मेकअप रिमूव्ह करायचा, ते एक मोठं काम आहे. विराटला जस्ट झोपवलंय आणि कार्टून झोपलंय आता. अजून 1-1.5 तासाचं काम बाकी आहे. जाम दमायला झालं होते, मी कधी बेडवर जाईन आणि झोपून घेईन, पण हे सगळं ऑर्गनाइज करणं, मेकअप रिमूव्ह करणं मस्ट आहे. सो ते केल्याशिवाय मला बाकीच्या गोष्टी नाही करता येणार. आणि मेन तर काय माहिती आहे का, की मी फोटोज नाही काढू शकले, म्हणजे एकही फोटो नाही घेतला आहे, ना जोडीने घेतला आहे ना सेपरेट. हा लुक मी कव्हर नाही केला आहे, एकही रील नाही बनवलं आहे, म्हणजे काहीच करणं पॉसिबल नाही झालं. असंच होतं जेव्हा घरातले कुठले कार्यक्रम असले, प्रोग्राम असला तर रील आणि व्हिडिओज बनवणं पॉसिबलच नाही होत. तर नेक्स्ट काही दिवसानंतर जेव्हा मी फ्री होणार ना, तेव्हा मी पुन्हा ही साडी वेअर करून पुन्हा असा लुक क्रिएट करेन आणि खास फोटोज काढेन, कारण माझा फेवरेट लुक आहे. म्हणजे मला ही साडी जाम आवडते, मला त्याचा कलर जाम आवडला आहे. हळदीने पण मी भरलेली आहे, इकडून हळद लावली आहे, इकडून हळद लावली आहे, त्याच्यामुळे आत्ता काही फोटोज वगैरे होणार तर नाहीच आहे आणि एवढी एनर्जी पण नाही राहिली. सो नंतर मी पुन्हा रेडी होऊन पुन्हा मस्त असं फोटोशूट करेन आणि जाम एक्सायटेड आहे मी त्या गोष्टीसाठी. सो आता मी माझा ब्लॉग जो आहे तो इथे संपवते. माझं ज्वेलरी बघितलंय किती मॅचिंग आहे, म्हणजे नथ, इयरिंग्स आणि नेकलेस प्रॉपर सेट वाटतोय. बट ही नथ जी आहे ही माझी प्युअर सोन्याची नथ आहे, गोल्ड आहे आणि बाकी हे आर्टिफिशियल आहे. बट सुंदर असं मोतीवालं कलेक्शन आहे. याच्यामध्ये अजून एक मोत्याची माळ आहे जी मी नव्हती घातली. तर आता जो आय होप तुम्हाला माझा मेकअप लुक आवडला असेल, याचा व्हिडिओही मी घेऊन येत आहे. खूप फास्ट मेकअप केला होता, म्हणजे अगदी अर्ध्या तासातच मी मेकअप संपवलेला आणि आय होप तुमच्याकरता नक्कीच हेल्पफुल असेल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.